आज मी मटकीची मिसळ केलेली आहे. मटकी पहिल्यांदा उकळून घ्यायची आणि सुकं खोबरं किसून ते भाजून घ्यायचं. 2 कांदे मोठे चिरायचे आणि टोमॅटो घालून परतून घ्यायचं. थोडीफार 5-6 पाकळ्या लसणीच्या घालायच्या आणि 2 तुकडे आल्याचे घालायचे आणि हे सगळे पहिल्यांदा सुकं खोबरं भाजून घेतलं की नंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं मिश्रण एकत्र करून वाटून घ्यायचं आणि एका कढईत हे वाटलेलं वाटण आहे ते तेल येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात मिरची पावडर, किंचित हळद पावडर घातली तर चालेल, पण मिरची पावडर, लाल मिरची पावडर 2-2.5 चमचे घालायचे. त्याच्यात तुम्ही गोडा मसाला नाही तर घरगुती गरम मसाला नाही तर किचन किंग मसाला घातला तर चालेल. तरी असं मी ही मटकी ही मिसळ केलेली आहे बघा. मटकीची सर्व करताना कांदे चिरून घ्यायचे, लिंबू चिरून ठेवायचे, कोथिंबीर चिरून ठेवायची आणि मिसळमध्ये जी आपण खारी ती मिक्स फरसाण घालतो ती घालायची, कांदा चिरलेला घालायचा आणि थोडी चिरलेली कोथिंबीर आणि फरसाण हे मिक्स करून पाव घ्यायचे आणि ही मिसळ, ही बघा, ही मिसळ खायला टेस्टी झालेली आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की कशी मिसळ करावी, पण आज मी, त्या दिवशी पण चांगली झाली होती, पण आज मी ही मिसळ बघा, चवीला पण फार छान लागते. फक्त मी केलेली मिसळ ही तुम्हाला आज दाखवते आहे. रेसिपी तुम्हाला सांगितली, इन्ग्रेडियंट्स काय काय पाहिजे ते. ह्या जर मिसळ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.